नमस्कार मंडळी, संक्रांतीसाठी मी तुम्हाला लाडू दाखवलेले आहे, पण आज म्हटलं काहीतरी थोडी वेगळी रेसिपी करूया. मी करते आज तिळाचा हलवा. इथे मी साधे तीळ घेतलेले आहेत. साधारण 5 ते 7 मिनिटं असे परतवत राहायचे की तीळ हे पटकन भाजले जातात. आणि मग ते मिक्सर मधनं काढलेत आणि अगदी पावडर पण नाही केले, थोडेसे जाडसर आहेत. हाताला अशी छान लागते आणि खमंग सुगंध येतोय त्या तिळाचा, सुंदर असा. आता इथे मी हे अर्धा कप तीळ घेतलेले आहेत, अर्धा कप रवा घेतलाय, अर्धा कप तूप घेतलंय, ते पण साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण रवा मोजून घेणार आहोत, त्यासाठी मी इथे घेते अर्धा कप तूप. तूप वितळून द्यायचंय. तूप वितळलेलं आहे. आता आपण ह्यात घालूया अर्धा कप रवा. आता हे छानपैकी भाजून घ्यायचंय. रवा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. आपण यात घालूया मिक्सर मधनं काढलेलं तिळाचं कूट. ते पण परतून घ्यायचंय छान. काय सुगंध आहे, सुरेख, आणि रंग पण बघायचा किती सुंदर एक चाललेला आहे. आता आपण हे अजून 5 मिनिटं भाजून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये आपण 1 कप दूध घालायचंय. भाजून झालेलं आहे आणि आता आपण ह्यात थोडे थोडे दूध घालणार आहोत. गॅस कमी करायचंय. आता आपण यात घालणार आहोत अर्धा कप गुळाची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडे वरतून घालायचे आहेत आपल्याला. हे इतकं पौष्टिक आहे ना की थंडीत तर खूपच छान खायला. छानपैकी परतायचं. ते ऑलमोस्ट झालेलं आहे, पण आपण गूळ घातल्यावर थोडंसं बघायला पाहिजे की गूळ वितळलं का. पावडरच घातली मी. पदार्थ झाला म्हणजे ते बाजूला तूप बघा सुटत चाललंय, त्यामुळे आपला हा पदार्थ तयार आहे. आता आपण गॅस बंद करायचे आणि झाकण द्यायचं आणि एक 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण प्लेटिंग करूया ह्याची आवडीचा. गार्निशिंग करता बदाम आणि पिस्ता कट केलेला. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि ह्या संक्रांतीला नक्की हा तिळाचा हलवा करून बघायचा आहे आणि माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे आणि अर्चना आरती रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.